परिस्थिती कितीही बिकट असली तरी जर मनात जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे पंढरपूरच्या दोन सख्ख्या भावांनी सिद्ध करून दाखवलंय. संकटांची मालिका सुरू असतानाही डगमगून न जाता दोन सख्ख्या भावांनी एकाच वेळी पोलीस दलाला गवसणी घातलीये. पाहुयात आंबे गावातील शिंदे बंधूंच्या संघर्षाची आणि यशाची ही खास गोष्ट. पंढरपूर तालुक्यातील आंबे हे एक छोटंसं गाव. याच गावात राहणारे ब्रह्मा शिंदे आणि विष्णू शिंदे हे दोन सख्खे भाऊ. सध्या या दोन्ही भावांच्या अंगावर खाकी वर्दी चढली असून दोघांचीही सोलापूर पोलीस म्हणून नियुक्ती झालीये. एकाच घरातून दोन सख्खे भाऊ एकाच वेळी पोलीस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. ब्रह्मा आणि विष्णू यांचे वडील रामचंद्र शिंदे हे व्यवसायाने शेतकरी. मात्र काही वर्षांपूर्वी नियतीने या कुटुंबावर मोठा आघात केला. एका अपघातात वडील रामचंद्र यांचा कुट्टी मशीनमध्ये हात सापडला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच काळात आईची प्रकृतीही खालावली. घरावर अचानक एक संकट कोसळलं. पण अशा कठीण परिस्थितीतही रामचंद्र यांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून दूर जाऊ दिलं नाही. आई वडिलांच्या कष्टाला आणि जिद्दीला जोड मिळाली ती त्यांच्या मोठ्या भावाची. रामचंद्र शिंदे यांचा मोठा मुलगा महेश शिंदे हा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आई वडील आजारी आणि हतबल असताना मोठा भाऊ महेश हाच ब्रह्मा आणि विष्णू यांच्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला. त्याने दिलेल्या आर्थिक आणि मानसिक बळामुळेच या दोन्ही भावांना आपलं ध्येय गाठता आलं. आज रामचंद्र शिंदे यांची तिन्ही मुलं आपल्या पायावर उभी आहेत. मोठा मुलगा शिक्षक तर दोन लहान मुलं आता सोलापूरचे पोलीस बनून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाली आहेत. त्यांच्या या यशाने आंबे गावाची मान उंचावली आहे. मी 2022 मध्ये 2023 मध्ये मी खाजगी नोकरीसाठी म्हणजे फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करतो. तिथे एक गोष्ट झाली, म्हणजे सुट्ट्या मिळत होत्या. हळूहळू त्यांनी काय केलं, खाजगी कंपनी हळूहळू त्यांनी सुट्ट्या कॅन्सल करायला चालू केल्या. रविवारी पण ते काम लावायला लागले. सकाळी पहिलं कसं होतं, सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत काम होतं. पण हळूहळू त्यांनी सगळं त्यांच्या इच्छेनुसार सकाळी 7ला बोलावं लागले, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करून घ्यायला लागले. आणि त्या बदल्यात म्हणजे पगार पण एवढा पडत नव्हता, 8-10 हजार रुपये पगार खाजगी कंपनी. मग असंच मी कुठल्या तर कामाला सुट्टी मागितली होती. तर तिथं म्हणजे मॅनेजर म्हणला, जर तुला सुट्टी पाहिजे असेल तर तू सरकारी काम बघ, तुला एवढ्या सुट्ट्या पाहिजे असेल तर तू सरकारी कामाला जा म्हणला, मग तुला सुट्ट्या भेटतील. मग ठीक आहे म्हणलं. तिथंच मी ठरवलं, आपल्याला कुठली का होईना पण साधारण का होईना पण कमीत कमी पदाची का होईना पण पहिल्यांदा सरकारी नोकरी घेणं महत्वाचं वाटतं. मग मी माझा एक मित्र महादेव माळे, मग त्यानं मागच्या भरतीत शेवटच्या दिवशी माझा जाऊन फॉर्म भरला आणि तिथून माझं मग पोलीस भरतीकडं म्हणजे हे झालं, पोलीस भरतीकडे मी वळलो. तिथून मला लहानपणापासूनच मला ग्राउंडची वगैरे आवड आहे. मग पोलीस भरतीत मी खरं म्हणजे उतरत का नव्हतं, तर माझं गोळा जो आहे 7.5 किलोचा मला जात नव्हता तो गोळा. मी पोलीस भरतीचा काय नादच केला नाही. पण परत मग असं वाटायला लागलं, शेवटी आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे करायची कुवत आहे, पण आपण न केल्या वाचून राहतोय. हे प्रत्येकाच्या बाबतीत, जवळजवळ 50% पोरांच्या बाबतीत ग्रामीण भागात हे असं घडून येतं की न केल्यामुळे ते राहून जाते. मग मला पण हे वाटायला लागलं, आपल्याकडे वय आहे, आपल्याकडे अजून करायची कुवत आहे, मग आपण ट्राय करायला काय हरकत आहे. पोलीस भरती बोल. मी वयाच्या 27व्या वर्षी ठरवले की आपण पोलीस भरती करायची. आणि वयाच्या 28व्या वर्षी मी 28-28.5व्या वर्षी मी भरती झालो. 1 ते 1.5 वर्षाचा प्रवास आहे. भरपूर अडचणी आल्या, पण तिथंच योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक, माझे मित्र, माझा भाऊ होता तिथंच, या सगळ्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. म्हणजे गेल्या आता तिथं सुरुवात कशी करायची पोलीस भरतीची. बाबा आता काय होतं, पोलीस भरती सुरुवात करताना कळत नाही पोरांना आपण काय वाचायचं काय नाही. पण मी काय केलं, तिथं जे अनुभवी मुलं होती पोलीस भरती, त्यांना विचारलं मी काय करू. तिथं आमचे अकॅडमीचे सर गुरुवर्ग त्यांना विचारलं, बाबा माझी सुरुवात आहे, मी काय करू.
मग त्यांनी सांगितलं तसं मी आपलं फॉलो करत गेलो. पण त्यांनी जेवढं सांगितलं ते प्रामाणिकपणे स्वतःच्या इतकं प्रामाणिकपणे केलं. मला भरतीच व्हायचं आहे ह्या जिद्दीनेच मी करून दाखवलं. 1 वर्ष जवळजवळ वडिलांना माहितीच नव्हतं मी अकॅडमीत आहे. वडिलांना मी सांगितलं होतं माझी बदली साताराला झाली आणि मी काम सोडून साताराला गेलो. घरी फक्त आईला माहित होतं. आईला पण कधी कळलं 2 महिन्यांनी कळलं बाबा मी काम सोडायला लागलोय. रिझाईन टाकलं होतं शेवटी कळलं काम सोडायला लागलोय आणि पोलीस भरती करायला चालू. आई वगैरे काय म्हणजे त्यांनी सपोर्ट केला भरपूर. वडिलाला पण काय 1 वर्ष माहित नव्हतं. माहित झाल्यावर पण त्यांनी काय एवढं काही केलं नाही. मला सपोर्टच केला. सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या भावाने केला. मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती माझ्या मोठ्या भावाची. काम सोडल्यावर मोठा भाऊ काय म्हणाल काय म्हणेल. पण तोच एक दिवशी येऊन मला म्हणला हे काय करायला लागलाय म्हणला तू, हे काय काम तुझ्या लायकीच आहे का, जा अभ्यास कर. मग मी तो तसं म्हणल्यावर माझ्या डोक्यावर सगळं बर्डन निघून गेलं आणि मी सरळ रिझाईन टाकून 1 हाती रिझाईन टाकून मी निघून गेलो. तयारी केली आम्ही सोबतच होतो. परत आम्ही 1 वर्ष आधी गेलेलो. मग ही मागणं आलेलं मग त्यांच्याकडे बघूनच आम्ही जुना आहे खरं एक्सपिरियन्स होता आम्हाला. खरं सातत्य आणि काही गोष्टी असते त्यांना म्हणजे सातत्य म्हणा रोज तीच करणं ते आम्ही ह्यांच्याकडनं शिकलो. आणि कॉन्फिडन्स आम्हाला एवढा कॉन्फिडन्स नव्हता. आम्ही 85-86 मार्कात खुश होतो. पण ज्यावेळेस हे आली ना मग आमची जरा भूक वाढली मार्काची. मग तिथनं परत 92-93 तेवढी एखाद्या वेळेस जर शनिवारी टेस्ट असते टॉप म्हणजे टेस्ट असते ना त्यावेळेस 92-93 पडले तर मग आराम वाटायचा. जरी 90च्या खाली आलं तर मग ते आठवडा पूर्ण डिप्रेशन मध्ये जायला. मग ती परत ग्रीप घ्यायची पुन्हा मग 92-93 म्हणजे आत्म्याला शांती मिळत नव्हती तेवढे मार्क पडल्याशिवाय. कसं आहे भरतीत फक्त अभ्यास आणि ही पण नाही, तुमचा फॉर्म पण बरोबर असला पाहिजे. जिल्हा तुम्ही बरोबर निवडला पाहिजे हेच आम्हाला सांगायचं. आणि सरांनी बिंदास सांगितलं होतं. माझ्या बाबतीत तर सर ह्यांच्या बाबतीत जरा हे तर करतो. माझ्या बाबतीत सर सांगत होतं महाराष्ट्रात कुठं पण तुझा फॉर्म असू दे तिथं त्या जिल्ह्यात तू स्टॉपला असणार एवढं त्यांनी मला सांगितलं होतं. मग दुसरा जिल्हा निवडण्यापेक्षा मुंबई पुणे इकडे जाण्यापेक्षा म्हणजे आपला जिल्हा आहे जवळच्या जवळ इथं भरून टाक. आणि सरांची मी भरपूर इच्छा होती. कसा सोलापूर शहरचा पेपर इतका अवघड असते जवळजवळ MPSCच्या लेवलचा पेपर काढते. मग त्यांनी तिथंच भर म्हणले तिथं भर आणि तिथं तुझा टॉपच येणार म्हणून सांगितलं. तू असा आहे अख्ख्या महाराष्ट्रात तू जर तिथं टॉप नाही केला तर कोणच टॉप करू शकणार नाही असं त्यांचे म्हणजे त्यांनी समजावून सांगितलं. त्यामुळे आम्ही तिथं फॉर्म भरला. PYQ प्रश्नसंचावर पूर्ण फोकस करायला पाहिजे. गणित बुद्धिमत्ता आणि मराठीच्या जोरावर आपण कुठल्याही जिल्ह्यात भरती होऊ शकतोय. एवढे 3 विषय असलं ना आपल्या हातामधलं तर मग काहीच अडचण येणार नाही आपल्याला. आणि सातत्य पाहिजे. सातत्याशिवाय नाही होऊ शकत. मग सातत्य जिद्द चिकाटी पाहिजे. आता रोज उठून तीच करण्याची धमक पाहिजे. म्हणजे तीच करणं माणसाला आवडत नाही. त्यामुळं तीच करायला लागते. आणि एवढा काही विषय नाही. सातत्यानं तुम्ही कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकता. फक्त सातत्य पाहिजे. आमची आई पण आणि वडील आणि मोठा भाऊ तिघं पण सपोर्ट करत होते ना. त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. आणि ह्यांना कुठल्या अडचणी आल्या तरी पण आम्हाला सांगत नव्हती तिथं असताना. म्हणजे आमची आई आता 2-3 महिने झाला आजारी ग्राउंडच्या वेळेस आजारी पडले होते. पण आम्हाला माहिती नव्हतं काय झालेला विषय. मग त्यांचं ते ऑपरेशन ते झाले नीट झाले होते. आम्हाला सांगितलं की असं झालेलं होतं. एवढंच. मग आता आपण तिकडे कष्ट करतोय तरी त्यांना वाटत नव्हतं यात खंड पडावा अभ्यासाच्या बाबतीत किंवा ग्राउंडच्या बाबतीत. खुरपण्यापासून आम्ही लहानपणापासून आम्ही खुरपण्यापासून जवळजवळ ऊस लावणे परत फवारणी करणे सगळं जेवढं शेतकरी काम करतो. आमच्या वडिलाचा म्हणजे कटरमध्ये जेव्हा हात गेला तेव्हा सगळं शेतीचं वजा सगळं आमच्या तिघांच्या खांद्यावर पडलं होतं. मग त्यावेळेस डेअरी आमच्या घरी डेअरी पण चालू होती. 1-2 जण डेअरी थांबायचे आणि 1 जण शेतीकडे पूर्ण लक्ष असायचं. सगळं जेवढं शेतकरी करतो तेवढं सगळं आम्ही केलेलं आहे. सगळं परिस्थिती आमची तशी नव्हती पण परिस्थिती पोराने आणली. आणि थोरलं पोरग तर एवढं सज्जन नाही बोलाच काम नाही. कारण त्याच्या थोरल्यामुळे ही प्रगती झाली खरी म्हणलं तर. कारण थोरलाच बेवडा निघाला असता तर धाकट्याने काय करायचं होतं. पण थोरला अगदी श्रावण बाळासारखा माझा मुलगा आहे ते. आणि त्याच्या मग ह्यांनी एकदम जिजाबाईच्या पोटाला कसं यावं असं या दोघांनी तिरंगा फडकवला. असंच यांच्या वाटचालीला आमचा आशीर्वाद आहे आई बापाचा. असंच पुढं चांगलं करिअर करावा
एवढीच आईबापाची इच्छा असते. त्यांच्या ताकदीनं त्यांची मेहनत. आम्ही हो का किती जर पैसा दिला तर मुलं काय करते ती काय माहित आहे का आम्हाला. कधी कधी फोन उचलायच नाही ती काळजी वाटायची. पण हे यांचं करिअर असायचं. मी थोरल्या पोराला म्हणायची फोनच उचलत नाहीत पोरं, काय करावं, काय करत असते. तर ती म्हणत आहे त्यांचं करिअर करू दे त्यांना, तू फोन काय कर जाऊ नको सारखं सारखं. ती त्याला वेळ मिळाल्यावर करतेले. पण शेवटी आईबापाची काळजी असते, काळजी वाटायची. मधनं फोन केला की वरडायची, आई आमचा अभ्यास आहे, फोन करत जाऊ नको सारखा. मग मला वाटत मी पैसे घेतले काय आपण एवढ्या अडचणीतनं कष्ट करून पैसे भरतोय, त्या पोराने काय तर चीज केलं पाहिजे, कधी तर बोललं पाहिजे असं वाटायचं. पण ती त्यांच्या अभ्यासाच्या ह्याच्यात मगन होते. कारण त्यांना एक पुढं हे करायचं होतं, पाऊल उचलायचं होतं. म्हणून त्याने माझ्या मतानं तर पोराने हे इतकं गरिबीतनं एकट्या हालातनं दिवस काढून त्याने आज विजय मिळवला. त्या पोरासांचा मला खरंच अभिमान आहे. लोक म्हणते ती मी म्हणण्यापरस लोक म्हणते तिला 3 एकर रान 3 बोर तुझी सर्व्हिसला लागली. हाय देवाची कृपा आहे, आपण आबतोय. काय शेतीतलं काय पूर्ण शेतीतलं काय असेल ते. पण आता ते 4-5 वर्ष झालं हात कटर मध्ये गेल्यापासून जमत नाही एवढं. गडी फिडी बाया लावून करून घेतो आपलं. आणि आदनं मधनं आली म्हणजे ही पोरं आता सुद्धा का अब्दू लागते ती रानात, ही सुद्धा का अब्दू लागतो, ही दोन्ही बी अब्दू लागते ती रानात. चला म्हणलं इकडे त्या शेतात असं करायचं आहे म्हणलं की येते ती टिकाऊ घेऊन खोऱ्या बेडगे घेऊन माझ्या सगळं येते. शेतीतली कामं हीच करत होती. ही थोरला जायचं टेम्पोवर दूध घेऊन, आणि ही एक जण दारदूर बघायचं आणि एक जण गुराचं बघायचं. सगळ्यात अपूर्व वाटतंय ते म्हणजे मधल्या भावाचं ब्रह्मदेवचं काम करून त्यांनी हे सगळ्या गोष्टी मिळवल्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं शिक्षण आहे ते शिवाजी विद्यापीठात झालं. मी त्याला सिनियर आणि तो मला ज्युनियर होता. आणि तिथं आमचे जे HOD होते डॉक्टर गुरव सर, ते नेहमी एक वाक्य आम्हाला सांगायचे की खरं तर तसं भविष्य सांगता येत नाही, परंतु सांगताही येतं. ते कसं तर मला तुमचे मित्र सांगा, मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो, असं त्यांचं वाक्य नेहमी आमच्या कानावर पडायचं. आणि आम्ही एक ठरवलं होतं की मित्र आमच्या सोबत जे असणार आहेत ते चांगल्या विचारांचे कर्तृत्ववान मित्र, आणि तसेच मित्र आम्हाला भेटले आणि त्यांच्या माध्यमातून आज हा प्रवास घडला. राहिला लहान भावाचा विषय, तर तो त्याच्या आधीपासून 2-3 वर्षापासून त्याचा प्रवासही चालू होता. आणि सगळ्यात धाकधूक आम्हाला त्याच्याच निकालाची होती, कारण इतके दिवस मेहनत घेतली आणि लहान आहे. थोडासा मनामध्ये शंका त्याच्या होत्या, होईल का नाही. परंतु शेवटी मीच त्याला म्हटलं की नाही झालं तरी त्याला काय हरकत आहे, काय थांबणार आहे का आपण, आयुष्य थांबणार आहे का, नाही. तर मग संधी आणखी पुढे उपलब्ध होणारच आहे ना. 3 ठिकाणी फॉर्म भरले होते त्यांनी, एक कॉन्स्टेबलसाठी, एक चालकासाठी आणि एक प्रिझनर कॉन्स्टेबलसाठी. ठीक आहे, एक संधी गेली, आणखी 2 संधी आहेत ना. आणि इतकी प्रचंड मेहनत घेतली, त्या मेहनतीवर विश्वास होता, मला होता. त्यामुळे त्याला मी असा आश्वस्त करायचो आणि स्वतःवरती विश्वास ठेवायला लावायचो की होईल, तूही नक्की होशील. ठीक आहे, सोलापूरमध्ये नाही झालं, प्रिझनर कॉन्स्टेबलसाठी आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हरसाठी आहे, नक्की तिन्हीमध्ये एक ठिकाणी नक्की तू होणार, असं मी त्याला सतत सांगायचो. पण त्याला जे त्याच्या मनामधली पोस्ट होती सोलापूरची ती त्याला भेटली, त्यामुळे खूप छान वाटतंय. मित्र आहे एक शंकर सिन्हा, गावाला भाऊच आहे माझा. ती लहानपणापासून माझ्यासोबतच होता. भरपूर मदत केली त्याने मला, इतकं म्हणजे कशाच्या पण बाबतीत असू दे. मला तो एकच म्हणाला, तुला कशाची पण अडचण येऊ दे, तू मला फक्त फोन करायचा, आणि पैशाची आली तर फक्त फोन करायचा आणि आकडा सांगायचा, दुसरं काय सुद्धा सांगायचं नाही. पण कधी अशी एवढी अडचण आली नाही, त्याने येऊ पण दिली नाही. आणि न सांगता तुम्हाला मदत करायला, भरपूर मदत करायला, न सांगताच खात्यावर कधी पण अचानकपणे मेसेज यायचा मला. बारक्या पण तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण एक मोठ्या भावाचीच त्यानं मला माझ्या पाठीवर हात ठेवला, मोठ्या भावाप्रमाणे. माझ्यापेक्षा जवळजवळ 4 वर्षांनी लहान आहे. कोण कधी कसे मदत करेल काय सांगता येत नाही ना. त्यामुळं मला त्याच्याबद्दल पण भरपूर आदर आहे मनात. सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत सांगतो मी. सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत असं झालंय, बाबा ग्राउंड आपलं 45-50 झाले, आपण पोलीस झालो, ही इकडली भावना. पण तसं नाही, म्हणजे कसं आहे, आता ग्राउंडचं मेरिट काटोकाट लागायला लागले. 45 ग्राउंडचा टॉपर असला की तिथंच 43, 41, 42 वर क्लोज होते. म्हणजे ग्राउंडवर आता काही एवढं राहिलं नाही.
आता राहिले सगळं लेखीवर. मग ते कळलं पाहिजे मुलांना, बाबा आपण कुठं जाऊन म्हणजे काय केलं पाहिजे लेखीसाठी, काय केलं. मग मी इथनं गेलतो ना त्यावेळेस मी शून्य होतो, झिरो होतो, झिरोतनं एवढं 5-6 महिन्यात जवळजवळ 95-96 मी स्कोर घातला होता. मग त्याच्या मागं राजमुद्रा अकॅडमी सातारची खाडे सरांची, त्यांचा भरपूर मोठा हात आहे. त्यांनी इतकी मदत केली ना. ज्यावेळेस मी नवीन गेलो होतो त्यावेळेस मला काय तर पहिल्यांदा 48 मार्क पेपरला पडले. मग त्या सरांनी मला येऊन विचारलं, तू आधी कुठं पेपर वगैरे भरती करत होता? मी म्हणलं नाही. मग ते सर माझ्या तोंडाकडेच बघायला लागले, कारण 48 मार्क एवढी पडत नाही. सुरुवात पोरांची किती 30-32 पासून 48, आणि डायरेक्ट दुसऱ्या पेपरला तर मी जवळजवळ 68 वर गेलो आणि तिसऱ्या पेपरला 73 वर गेलो. मग एवढी फास्ट ग्रोथ बघून त्यांनी मायापाशी यायचे, मला जवळ घेतले. त्यांनी इतकं जवळ घेतलं म्हणजे गट्स दिसले की त्यांनी मला कोणली म्हणजे ही सपोर्ट करणारच तुम्हाला. त्यांनी आमचा ग्रुप जेवढा ग्रुप आहे ते कायम म्हणायचे, तुमच्या ग्रुपकडे बघून अख्खा सातारा इन्स्पायर होतो, तुम्ही इन्स्पिरेशन आहे सगळ्यात मोठं तुमचा ग्रुप. मग हे ते आम्हाला भरपूर म्हणजे सपोर्ट करायचे. अभ्यासाच्या बाबतीत तर काय इतकं भारी शिकवायचं ना, इतकं चांगलं शिकवत होते. तसं मी कुठे शिकलेलोच नाही. गणिताच्या बाबतीत तर पोलीस भरतीचं आता झालं बघायला गेली, तुमच्या 3 बाजू सगळ्यात सेफ असल्या पाहिजे. एक गणित, दुसरं बुद्धिमत्ता आणि तिसरं मराठी. ह्या 3 गोष्टी आता 25-25चा पॅटर्न आहे. मग त्यात ह्या 3 गोष्टी 3 विषयाची 75 मार्क आहेत. ह्यात जेवढ्या तुम्ही 70च्या आसपास म्हणजे जेवढी जास्त मार्क घ्यायचा तेवढा तुमचा स्कोअर म्हणजे पोरांचा स्कोअर उचल. त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ही गोष्टी आम्हाला कधी कळली ज्यावेळेस आम्ही त्या अकॅडमीत गेलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं कर, हे कर, ते कर. मग ते त्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला.